आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोये. हेरते माईके दुःखाची जनती, नाही अद्यंती अवसान. अविनाश करी आपुली आयसे, अविनाश करी आपुली आयसे, लावी मना पिसे गोविंदाचे. हेरते माईके दुःखाची जनती, नाही अद्यंती अवसान. तुका मनेक मरणची सरे, तुका मनेक मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. हेरते माईके दुःखाची जनती, नाही अद्यंती अवसान. विठ्ठल विठ्ठल. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोग पीठेत देवी मरद्यं, वरं पुंडलीकाय दातु मणिग्रं. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमः. दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्ष्यभूतं, भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि, सद्गुरुतं नमामि, सद्गुरुतं नमामि. ओम नमो ज्ञानेश्वराय.
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सोय करता निवडलेला अभंग जगद्गुरु महावैष्णव जगातील तिसरे आणि महाराष्ट्रातील पहिले जगद्गुरु असणारे देवनिवासी तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग तुमच्या आणि आमच्या मायबापांच्या सेवे करता निवडलेला आहे. विठ्ठल तर अभंग कुणाचा आहे? तुकाराम महाराजांचा. किती चरणाचा अभंग आहे? 4 चरणाचा अभंग आहे. 4 चरणाचा तुकाराम महाराजांनी एवढा सुंदर आपल्याला उपदेश केलाय, आपल्याला एक देव करून घ्यायला सांगितले, त्यामुळे त्यांचं काहीतरी अधिकार असेलच का नाही? अधिकार असल्याशिवाय त्यांनी अभंग लिहिला असेल ना. त्यांचा काहीतरी अधिकार होता. त्यांचा अधिकार असा होता की तुकाराम तुकाराम नामे घेता कापे यम. तर त्यांचं ज्यावेळेस नाव घेतलं तर तो यम सुद्धा थरथर कापत होता. आणि अशा अधिकार संपन्न तुकाराम महाराजांचा अभंग तुमच्या सेवे करता घेतलेला आहे. विठ्ठल तुकाराम महाराज अभंगाद्वारे सांगतात की आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, त्याने विना जीवा सुख नोये. काय सांगतात? तर आपल्याला एक देव करून घ्यायला सांगतात. मग तुम्ही म्हणसाल की आम्ही एक देव करीत नाही का? तर नाही करीत, कारण की आपली दरबाराला भक्ती चाललेली असते. आपण एक देव करत नाही. आणि जर तू एक देव केला नाही तर तुकाराम महाराज सांगतात की काय मिळणार नाही? तर सुख मिळणार नाही. आपण तर सुखासाठी संसारात किती धडपडतो, बायकोसाठी धडपडतो, मग सुख भेटन, मग 2-4 गाया घेतल्यावर सुख भेटन, पोरं झाल्यावर सुख भेटन, ह्याच्यासाठी सुखात धडपडतो. परंतु तुकाराम महाराजांनी या ठिकाणी पहिल्या चरणात सांगितलंय की आपला तो एक देव करून घ्यावा, त्याने विना जीवा सुख नव्हे. तो एक देव करून घेतला तरच आपल्याला सुख भेटणार आहे. मग तुकाराम महाराज सांगतात की मग एक देव का करायचा? तर येरते माईके दुःखाची जनती नाही आधी अंत्य अवसान. तर हे सगळे येरते माईके या मृत्यू लोकात आल्यानंतर प्रत्येकाला दुःखच भेटतं आणि प्रत्येकाला दुःखच भेटतं. आणि जाताना आपल्या सोबत काय येतं का? तर नाही. किती सुद्धा इस्टेट कमावली तरी आपल्या सोबत येते का शेवट? नाही येत. मग तुकाराम महाराज सांगतात की मग काय करायचं? तर तुकाराम महाराज सांगतात की अविनाश करी आपली आईसे लावी मना पिसे गोविंदाचे. तर त्या अविनाशी पदाला जायला सांगितलंय आणि त्या गोविंदाचं मनाला वेड लावायला सांगितलंय. तर त्या गोविंदाचा जर छंद लावला तर मग देव त्या अविनाशी पदाला नेतो. आणि मग जर असं झालंच तर काय होतं? तर तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात की तुका म्हणे कमरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे एरते माईके दुःखाची जनती नाही आणि अंती अवसान. तर हे जन्म मरणाच्या राडगडीतून आपण सुटतो आणि आपली उत्तम अशी कीर्ती मागे राहते. जशी आपली आता तुकाराम महाराजांची माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांची, त्याचबरोबर शिवाजी महाराजांची, स्वामी विवेकानंदांची आज चंद्रसूर्य अशीपर्यंत कीर्ती उरून राहणार आहे. तशी कीर्ती आपली सुद्धा मागे उरून राहते अशी तुकाराम महाराज अभंगाद्वारे सांगतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर तुकाराम महाराज अभंगाद्वारे सांगतात की आपुला तो एक देव करून घ्यावा. तर तुकाराम महाराज सांगतात की एक देव करायला सांगितलंय. आपण मंदिरात जातो, परंतु मंदिरात गेल्यास नंतर देवाचं दर्शन घेतो. देवाचं दर्शन घेतल्यास नंतर बाहेर येतो. काही काही वेळेस असं आपल्या मनात येतं की देवा बाहेर 200 रुपयाची चप्पली बरं का, आत्ताच नवीन घेतली, तेवढं लक्ष ठेव. आपण त्या देवाला त्या मंदिराच्या बाहेर चप्पल सांभाळून ठेवतो आणि त्या दगडाच्या पाय पडतो. परंतु अशी आपली भक्ती चाललेली आहे. तुकाराम महाराजांनी एक देव करायला सांगितलाय. आपण एक देव करतो का? तर नाही. आपल्या दरबाराला देव फिक्स करून दिलेत. समोर आला की शंकर,
मंगळवाराला की शिवशंकर बोला तर सोमवार आला की शंकर नाही होत, तूच लगेच दुसऱ्या दिवशी मंगळवार आला की लगेच निघाले त्या आंबेकडे. मग मंगळवार गेल्याच्या नंतर बुधवार येतो, बुधवारी आले की लगेच विठ्ठल गेल्याच्या नंतर बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल लगेच गुरुवार येतो. गुरुवारी चाललेच दिगंबराकडं. मग गुरुवारच्या पाठोपाठ शुक्रवार येतो. शुक्रवारी सरस्वती मातेची पांढरी साडी घेतात आणि सरस्वती मातेची पूजा करतात. आणि शुक्रवार गेल्याच्या नंतर लगेच येतो शनिवार. कुणाचा वार शनिवार? हनुमंतांचा. शरण शरण हनुमंता रविवार कुणाचा वार आहे? तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच असेल कुणाचा आहे. ओमाग्या सोमवाग्या प्रेम रगरावानी सावधोनी कर देव कैवारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या चाललाय.
अशी भक्ती आपल्याला आपली चाललेली, परंतु यातून आपल्याला सुख भेटेल का? नाही. आपण फक्त म्हणतो रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी म्हणजे तीच काय कळलं नाही आपल्याला, तर पुढचं काय घेऊन बसला. राम कुणाचा? राम कुणाचा? दशरथाचा मुलगा, सीतेचा पती. आणि कृष्ण कुणाचा? देवकीचा मुलगा, वसुदेवाचा पुत्र. आणि हरी कोणाचा? तुम्ही रामाचं मंदिर बघितलं असेल, कृष्णाचं बघितलं असेल, हरीचं कुणी बघितलंय? मी तर आतापर्यंत फक्त रामाची आणि कृष्णाचीच बघितलेत, हरीची तर आतापर्यंत कधीच बघितली नाही. तर मग तुम्ही म्हणसाल हरीचं तुम्ही फक्त म्हणता की मंदिर नाही काय नाही, मग तो हरी कुठं आहे? हरी सांगतायच कुठं? तर हरी पुराण हरी हरिपाठ सांगितले. आपण दररोज दिसतात हरिपाठ म्हणतो, हरिपाठ आपला तोंडपाठ पण हरिकडं पाठ, अशी परिस्थिती झाली आपली. तर मग माऊलींनी हरिपाठाच्या दुसऱ्याच अभंगातून पहिल्या चरण सांगितले. काय सांगितलंय? तर चौवेद जानशाही शास्त्री कारण 18 पुराण हरिसी गाती, म्हणजे 4 वेद शास्त्र आणि 18 पुराण ज्यांना गातात ते कोण आहेत? हरी. मग तुम्ही असं मग ते हरी कुठे आहेत? तर माऊली महाविष्णू ज्ञानोबा त्याच अभंगात तिसऱ्या चरणात सांगतात. एक हरी आत्मा जीव जीव जीवा शिव सम वाय तू दुर्गम न गादी म्हणून. तर हा जो हरी आहे तर तो प्रत्येकाच्या जीवाशिवात सांगितलेला आहे. त्याला दुसरीकडे तिसरीकडे शोधण्याची गरज आहे का? नाही. प्रत्येकाच्या शरीरात हा हरी जीवाशिवात हरी सांगितलेला आहे. तरी सुद्धा दुसरीकडे शोधण्याची गरज आहे का? नाही. तरी सुद्धा आपण इकडे शोध तिकडे शोध असं चाललेलं असतं आपलं. आणि त्याहून सोपं सांगायचं झालं तर हरीला जर शोधायचं असेल तर जर रामाचं आचरण कृष्णाचं उच्चारण केलंच तर हरी आपल्याला आपोआप भेटेल. जर असं जर आपण केलं तर तो हरी आपल्याला आपोआप भेटेल. मग तो हरी जर भेटायचं असेल तर काय करायचं? तर तो साधू संतांकडून नाम घेऊन त्याचं चिंतन करायचं. मग तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की एक देव करून घ्यायला सांगितलंय. आपण एक देव करतो का? नाही. आता सांगितलं आपण आपल्या दरबाराला एक देव फिक्स करून दिलेला आहे. त्या पंढरीत राहणाऱ्या जनाबाईंनी सांगितलेलं आहे की देव आहे हृदय मंदिरी शोधून पाये. तर हा देव प्रत्येकाच्या हृदयात सांगितलेला आहे. तर आपल्याला ते कळालं का? नाही. आपण मंदिरात जातो, आताच मंदिरात गेले आपण काय करतो ते तुम्हाला आत्ताच सांगितले, परत सांगायची गरज नाही. तर मग त्या जनाबाईने हृदयात देव सांगितलेला आहे. तर हा हृदयातला देव आपण जागा केला पाहिजे, तरच आपल्याला त्या देवाची प्राप्ती होईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
एका देवाची भक्ती करतो का? आपली देवभक्ती अशी चाललेली असते. गणपती आले की गणपतीकडे, नवरात्र आली की नवरात्रीकडे, आणि मग शिवाजी महाराजांच्या जयंतीला तर वेगळाच गोंधळ असतो. तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. तर दोन मित्र असतात. कोण असतात? मित्र. आणि ते मित्र असे असतात की गणपती बसवले मंडळ असतात. आता लय मंडळ असतात कचून, तुम्हाला तर माहितीच असेल. आणि त्या त्यांचं सुद्धा एक मंडळ असतं, आणि त्याच्यातला एक असतो मराठीचा आणि एक असतो मुसलमानाचा. मुसलमानाचा असतो उपाध्यक्ष आणि मराठीचा असतो अध्यक्ष. मग असे दोघं मित्र असल्या कारणाने मग दोघं पण आता गणपती उत्सव चांगला थाट मारतात होतो. शेवटच्या दिवशी चांगला डीजे बिजे मोठं बोलावतात आणि चांगली गणपतीची वरात काढतात. असं झाल्याच नंतर मग नवरात्र उत्सव नंतर जवळ चाललेला असतो. दोघांचा पण विचार चाललेला असतो की नवरात्र उत्सवाला काय करायचं. दोघं पण विचार करीत असताना नदीच्या काठी फिरायला जातात. नदीच्या काठाला फिरायला गेल्याच्या नंतर दोघांना पण वाटतं आता त्या नदी अशी होती की त्या नदीच्या कडेला 2-3 बोटी होत्या. तर ते दोघांना वाटतं की आपण बोटीत बसून जरा नदीतून हिंडून येऊ. मग दोघं पण त्या बोटीत बसतात. बोटीवाल्याला विचारतात किती पैसे घेणार, काय घेणार. तर मग तो नावेवाला म्हणतो की एवढे एवढे पैसे घेईन. मग दोघं पण नावीत बसतात आणि नाव निम्म्या नदीत जाते. निम्म्या नदीत गेल्यानंतर ती नाव लय जुनी झालेली असते. मग जुनी झालेली असते मग ती सारखी पाण्यात राहून राहून तिचं लाकूड काय होणार, कुजणार. लाकूड कुजल्याच्या नंतर ती दोघं निम्म्यात जातात. निम्म्यात गेल्यावर त्या होळीला नेमकं पडतं बोळ. मग ती नावाड्याला कळतो. नावाडी त्या दोघांना म्हणतो तुम्हाला दोघांना पावता येतं का? ते दोघं पण म्हणतात आता आम्हाला जर पावता येत असतो तर आम्ही मनसुक्त पावत बसलो असतो. तुमच्या नावात बसायचं आम्हाला काही गरज होती का? नव्हती. मग असं म्हणल्यास नंतर दोघं पण मग तो नावाडी त्यांना म्हणतो की नावाला आत्ताच बोळ पडलेला आहे. तुम्हाला जर पावता येत असले तुम्ही कडेला जा. मला पावता येतंय, मी माझ्या कडेला जाणार आहे. तुम्हाला जसं तुमचा जीव वाचवायचा तसा वाचवा. नावाडी पवत पवत पलीकडच्या कडेला जातो. मग हे दोघं पण निम्या नदीत तशीच राहतात. मग तेवढ्यात तो जो मुसलमानाचा असतो का त्याला एक युक्ती सुचती. ते म्हणतो की आता आपल्याला वाचवणार कोण म्हणल्यास नंतर मग मुसलमानाच म्हणतो की आता आपल्याला देवाशिवाय कोणी वाचू शकत नाही. मग मुसलमानच म्हणतो की तू तुझ्या देवाला हाका मार, मी माझ्या देवाला हाका मारतो. मुसलमानाचं सुरू करतो अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर. आणि मराठ्याचा सुरू करतो. मराठ्याचं काय सुरू करीत असेल, गणपती धाव, आंबाबाई धाव, महादेवा धाव. असं मराठ्याच्या वाटतं की आपल्याला तर एक देव नाही, आपल्याला तर कचून देव, आपण ह्याच्या आधी बाहेर जाणार. मग तर झाल्यास नंतर महादेव नंदीव बसणार. तेवढ्यात ह्यो म्हणतो की आंबाबाई धाव. आंबाबाई निघणार. तेवढ्यात गणपती धाव. गणपती उंदराव बसणार. तेवढ्यात लगेच म्हणतो खंडोबा धाव. असं याचं चाललेलं असतं. तरी मग खंडोबाला वाटतं की जाईल पुढचा काय करायचं आपल्याला. आज करता करता तर त्या मुसलमानाचं एकच चाललेलं असतं. काय चाललेलं असतं तर अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर. असं करता करता त्या मुसलमानाच्या व्यक्तीला अल्लाह येतो आणि घेऊन पण जातो. परंतु मराठीच्या माणसाला कोण न्यायला येतं का? नाही येत. मराठीच्या माणसाला कोणी न्यायला येत नाही. मग मराठीचा माणूस तिथंच राहतो. आणि मग शेवटी मग गणपतीला दया येते. गणपती म्हणतो चला आता कोणच जात नाही तर आपण जाऊ म्हणल्यावर गणपती येतात. आणि गणपतीचं वाहन कोण? उंदीर. आणि त्या उंदराची आता तुम्हाला तर माहिती माग काय असतं, हा ती पण बारकं असतं का मोठं असतं? हा मोठं असतं ना. मग मोठा असल्यावर गणपती आणखी एक युक्ती करीतो. माग चांगला मोठा डीजे बांधून आणतो. शेपटीला डीजे बांधून आणल्यास नंतर मग तिथं नदीकडे येतो. आणि मग मराठीच्या माणसाला आनंद होतो. वा 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 आपले गणपती बाप्पा न्यायला आले, वा खूपच सुंदर. मग तो गणपती बाप्पाला हाक मारतो, गणपती बाप्पा इकडे मला वाचवा येतं का नाही. मग गणपती बाप्पा तेवढ्यात म्हणतात की मी तू माझी 9 दिवस पूजा केली का?
केली. तो म्हणतो की हा केली, आता चांगली तुमची एवढी मी पूजा केली, आता तुम्ही माझा एकदा जीव वाचवा. असं म्हणल्यास नंतर गणपती बाप्पा म्हणतात तू 10व्या दिवशी मला बुडवायला आणलं का इथं? तो म्हणतो हा आणलं. मग गणपती बाप्पा आणखी एक प्रश्न विचारतात, तू शेवटच्या दिवशी मला डीजे लावला होता का नव्हता? मग तो अध्यक्ष म्हणतो की हा लावला होता. आणि मग आणखी एक गणपती बाप्पा प्रश्न विचारतो की शेवटच्या दिवशी मी बुडत नव्हतो, पण तू माझ्या अंगावर गोट टाकू टाकू तू पण बसला होता आणि मग मला बुडावलं का? तो म्हणतो हा. आणि मग गणपती बाप्पा म्हणतात की आता तू बुड आणि मी नाचतो, मी तर तुला काय बुडवित नाही, तुझा तू स्वतःहून बुड. आणि मग गणपती बाप्पा काय करतात, डीजे चालू करत त्यातून बसतात नाचत. आणि त्यात गणपती बाप्पाच्या आत्ता नवीन आलेली मराठी गाणी, सगळ्यात सुपरस्टार मराठी गाण्यांची जबर गाणी कोणचीच नाही. मग गणपती बाप्पा तो अध्यक्ष तसंच बुडत जातो आणि गणपती बाप्पा नाचत बसतात. तर अशी आपली भक्ती चाललेली आहे. तुकाराम महाराजांनी अशी भक्ती करायला सांगितली का? तर नाही. कशी करायला सांगितली? तर अभंगाचं पहिलं चरण, आपुला तो एक देव करून गावा, आपुला तो सांगतात की आपुला तो एक देव करून घ्यावा, त्याने विना जीवा सुख नये. तर तो आपल्याला एक देव करून घ्यायला सांगितलेला आहे. जसं त्या मुसलमानाच्या माणसाने आपल्याला संकटाच्या वेळी एकाच देवाची प्रार्थना केली, तशी आपण सुद्धा एकाच देवाची भक्ती केली पाहिजे. आता आपण एका देवाची भक्ती करतो का? तर नाही करत. आपण जर एका देवाची भक्ती केली तर आपल्याला सुद्धा सुख मिळणार, अवश्य मिळणार आपल्याला सुद्धा. तुकाराम महाराजांनी सांगितले त्यांचा अधिकार होतं म्हणले त्यांचं सुद्धा खरंच असणार. मग आपण जर त्या देवाला एक केलं तर मग तो देव आपल्याला 100% सुख देणार. मग जर आपण तो एक देव केला तर सुख भेटेल आणि आपलं सुख भेटल्याच्या नंतर आपल्याला या येरती माहिती दुःखाची जलती नाही आधी आणि ती अवसान या दुःखरूप मृत्यूलोक संसार चक्रातून आपण सुटल. तर अशी आपल्याला भक्ती करायला सांगितलेली आहे. विठ्ठल विठ्ठल मग तुम्ही मला सांग की देवाची भक्ती करायची का? तर देवाची भक्ती करता करता आपण साधू संतांना शरण गेलं पाहिजे. साधू संतांना शरण गेलं पाहिजे आणि त्या संतांकडून ते गुह्य असं नाम आपण घेऊन आपल्या गळ्यात तुळशीची माळ घालायची. आणि मग त्या साधू संतांच्या जर संगतीत गेलं तर आपलं हे जन्म मरणाचं राडगाडगा संपून जातं आणि आपण अविनाशी पदाला जातो. तर त्या साधू संगतीत राहिल्याच्या नंतर काय होतं? मग त्या साधू संतांच्या संगतीत राहिल्याच्या नंतर संतन के संग लाग रे, संतन के संग लाग रे,
तर त्या संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर आपलं सुंदर असं जीवन जाईल. इथं तरी संगत करायला सांगितली. संतांच्या एका वाक्यात किती ताकद आहे ते तुम्हाला एका दृष्टांतातून सांगतो. भजन करावे ठरलं. तर एक राजा असतो. कोण असतो? राजा. राजा म्हणजे आपल्यातला कोण माणूस नाही. राजा नावाचा म्हणजे पहिले राजे असायचे. त्यांच्याकडे सगळी सत्ता चालायची. असा राजा होता. आणि तो राजा एक दिवस आता पहिल्या राजांना शिकारीचा खूप छंद असायचा. त्यामुळे तो राजा शिकार करण्यासाठी जंगलात जातो. आणि जंगलात गेल्याच्या नंतर आता 12 वाजतात. मग चांगलं ऊन होतं. राजाला काही शिकार भेटत नाही. राजाला वाटतं आता बस खूप कंटाळा आला आहे. कुठेतरी पाणी पिऊन आपण माघारी पडतो. आणि मग राजा पाणी शोधत शोधत एका तळ्याच्या काठी जातात. तळ्याच्या काठी